आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात असेल ना महाराज, आपल्याला तर स्वाभिमानच पाहिजे. हा, आपला एक बुरानगरमधला एक मुलगा CA झाला, कौतुक आहे. एक मुलगा हिंद केसरी झाला, कौतुक आहे. एक भांडे घासणारीची मुलगी तहसीलदार झाली, कौतुक आहे ना. एक धोत्रावाला शेतकऱ्याचा मुलगा मिलिटरीत गेला, स्वाभिमान आहे. हे आपल्या लोकांना नुसती जळकाट सवय. आपण म्हणलं ना तुमचे डॉक्टर फार हुशार आहे, आपली अवलाद काय म्हणते माहिती तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती, अशी अवलाद आहे. म्हणजे आपली लोक भिकारी होत आली त्याला हेच कारण आहे. यांचं इतरांचं तसं नाही. तुम्ही बाकीचे लोक पहा, नावंदर, झवर, खटोड, शर्मा, वर्मा हुशार आहेत. त्यांचे वायले निघले दोघं भाऊ, मध्ये फक्त भीती. इकडं वस्तू मिळाली नाही ना, तो म्हणतो इकडे घे. कोणचं दुकान नाही. आपली अवलाद काय म्हणते माहिती, कुठंही घे, तिथं नको, तिथं सगळ्यात खराब. दरिद्री विचाराची लोक आहेत. आता हे संदीप शेटकरी सगळे सगळे आपल्या माणूस आपल्या क्षेत्रात कोणत्याही मोठा होत असेल ना, समजा इंदुरीकर आहे, तो आपला नाही, पण आपलं आहे ना, कधी आपलं आपलं म्हणत जायचं. त्याला प्रॉफिट आहे. प्रॉफिट सांगतो ऐका. पोऱ्याला हिरा सापडला, हिरा. त्या पोऱ्यानं ओळखला तो हिरा आहे. त्या कार्ट्यानं हिरा घेतला आणि पळत गेलं. आईला म्हणलं, आई 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 मला हिरा सापडला. आता ओळखू. आईला पोराला आला हिरा. आईच्या डोक्यात काय खटकी बसली माहिती का, तो हिरा जर विकला तर याच्या का मोकार पैसे येतील. तिची नीती बदलली. ती म्हणली हा हिराच नाही. पैसा आल्यावर रक्ताचे सुद्धा दुश्मन होतात. कुणाशी दुश्मनी करावी, आपण आपल्या माणसांशी दुश्मनी कधी करू नये. कधी वेळ येईल सांगता येत नाही. आपल्याला आपल्या भावाची कधी दुश्मनी नसावा. आपल्याला आपल्या भावाचं जमत नाही ना, त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्या जेव्हा प्रसंग येईल तेव्हा भाऊचे हे ध्यानात ठेवा. मित्र मित्र नाही, हे धोकादायक मंडळी. ही पाजली तरच आपली. 25 वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या मागं, खासदारांच्या मागं किंवा कोणाच्या मागं हिंडणारे कार्यकर्त्यांची फळी आणि आत्ताची फळी याच्यात फरक आहे. पूर्वी लोक निष्ठावान म्हणून फिरत होती, काम हो नाही तर काही काही माणसं नेली महाराज, पण त्यांनी माणूस बदलावला नाही. नाही तर असे आता तसं नाही आहे. आता जर समजा एखाद्याकडे मित्र आहेत, हा नगरसेवक झाला, याला फोन आला ना एखाद्या कार्यकर्त्याचा, आपली मुलगी आजारी आहे, नगरसेवक जर म्हणला ना सकाळी पाहू, ते लगेच फोनवर म्हणते 6 महिने तुझ्या मागे हिंडलो म्हणजे येडा होतो का मी. दुसऱ्या पक्षात आता निष्ठा व निष्ठी आहे, निष्ठा नाही आहे. पूर्वी काय होती, निष्ठा होती, आता निष्ठा नाही. काम झालं तर नाही बॉम्बला. एखाद्या पोराला 5 वेळा वही द्या आणि 6व्यांदा म्हणायचं मला लिहायचंय. तो आपला मित्र नाही. तुला जर वही द्यायची माणूस की नाही असं आहे. त्या पोरानं तो हिरा त्या बाईनं फेकून दिला. पोरा देखत हिरा म्हणून पण काच म्हणून फेकला. ती पोरग म्हणलं मग आई म्हणती म्हणले हो हिरा नाही. त्या बाईनं संध्याकाळी तो हिरा सापडून सोनाराकडे नेला. सोनाराचे डोळेच पांढरे झाले हिरा पाहिलं. तो म्हणला फळकाटा सगळं जरी दुकान इकलं तर हिऱ्याचे पैसे येणार नाही. ती पागल झालं आणि तो म्हणला खडा आहे, दिलं फेकून त्यानं. आणि तो हिरा त्या सोनारानं ती बाई गेल्यावर रत्नपारख्याकडे नेला. रत्नपारख्याकडे नेल्यानंतर रत्नपारख्याची अक्कल बंद झाली, पण नीती बदलली. रत्नपारखी म्हणला हा हिराच नाही काच आहे. त्यानं तो हिरा फेकून दिला. हिरा खाली पडला, फुटला, पण हिरा रडायला लागला. तो रत्नपारखी त्याला म्हणतो का रे, बाईनं फेकलं तू रडला नाही, सोनारानं फेकलं तू रडला नाही, मी फेकलं तर तू का रडला. तो हिरा म्हणतो त्या बाईला अज्ञान होतं, सोनाराची नीती भ्रष्ट झाली, पण तू माझ्यातला तज्ज्ञ असूनही मला फेकलं. कोणी कुणालाही फेकावं, आपण आपल्याला फेकू नये. कोणी कोणालाही फेकावं, आपण आपल्या माणसांना कधी फेकू नये, कधीच नाही, कोणत्याही क्षेत्रात असू द्या. आणि ह्याच संदीप शेटकरी यांच्या अभिष्ट चिंतनाची पहिली शुभेच्छा.
आपली माणसं चांगलं उगाच दरिद्री विचार आपलं काहीतरी हे काय आपला विषय नाही. तू काय करतो मग नक्की? मेडिकलला जातो, विषय नाही आपला. फाशी घेतो मग तू मेडिकलला नाही, तू इंजिनिअरिंगला नाही, तू करतो काय नक्की? कुठे जरी गेलं न सांगता करी सर्व तुम्ही आता भारी डाव टाकला होता. मी इकडं म्हणायला गुंतलो. जा पटकन जाऊन या. अरे या जाऊन तोंडात संदीपच येते. हा नाही मी अजून एवढा भांबेल नाही, पण ते टपकन बोलण्याच्या ओघात तो शब्द येतो. चला परत ते तुम्ही हुशार आहेत, त्याला काय काळजी नाही. चला आणि त्या अभिष्ट चिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत एकच चाललं होतं. अभंग कोणाचा आहे? एक, ज्ञान टिकलं पाहिजे. दोन, आणि आपल्या माणसाला आपण मोठं म्हटलं पाहिजे. आता ती काळाची गरज आहे. तुमच्यावर प्रसंग आला ना महाराज, तुमचा भाऊ किती दुश्मन असू द्या, पण प्रसंगाला भाऊच. आता हे पैसे बिशे जास्त झाल्यामुळं महिला मंडळ या 2-4 वर्षात बायांनी कार्यालयामध्ये मुलाच्या मागं उभा राहणारा मामा सुद्धा बदलावला. आता हंगामी मामा आला. एक कुडून आली काय ती अवलाद, असा भोंगळा करून हाणला पाहिजे कार्यालयात तो हंगामी मामा. अरे मामा तो महिला म्हणलं त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, दाढी वाढली वाढू द्या, पण लग्नामध्ये मुलाच्या माग उभं राहायला मामाच शोभतो. काही झालं आपलं ते आज कुठं चालतं का? पैशाचं काय घेऊन बसले? 300 फूट बोर क्वार्टा आणतो. तुया का काय लंका सोन्याची होती तो मिळाला आणि तुया टपरीला काय करतो? मागून ना खिचडी फाटेल, पुढचं लोन तो फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? तू असं येड्यावर काय डोकं लावतील काय कळत? एवढंच 9वीला गेलंय. 9वीला पट राहत ते असं ताईट पाहतोय बापा कधी, आणि ते बापालाच म्हणतंय तुझंच कमी, तुझंच कमी, मी तुझंच का? मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग एवढंच 11वीला गेलंय फक्त. ती बापाला काय म्हणतं माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? बाप म्हणला केलं ते सांगू का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल काय? 23 तारखेला कोजागिरी होती. 23 तारखेला कोजागिरी होती. 3 कॉलेजच्या अवलादी कोठरी पेल्या फुल टाईट झाल्या कोजागिरीला. लोक दूध पेते ते कोठरी पेले टाईट झाले आणि रस्त्याने निघले. एकाच गाडी होती गजन आणि त्यांना लघवीला लागली. त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली, लघवीला गेलं. चैन खुलली, त्याला विहीर दिसली खाली, विहीर. आणि पौर्णिमा होती, चंद्र विहिरीत दिसला त्याला. तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणा, चंद्र विहिरीत पडला म्हणला. काय करणार? तो आटला होता. कॉमर्सवाला आला आणि म्हणला चंद्र काढलाच पाहिजे, मग आपल्या जगण्याला काय मजा. सायन्सवाला गेला आणि बादलीन द्वारखांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा. त्यांनी बादली सोडली विहिरीत, टाईट व्हायला होते. बादली पाण्यानं भरल्यामुळं जड झाली. त्यांनी वर ओढली, ती गुतली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखांड तुटलं. उतानं पडले माग. मग एक पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला. लई क्वालिटी आहेत भाऊ. 2 भोंगळे दारुडे रस्त्यानं आले. भोंगळे पुरा मोकळा, एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता. पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही.
आणि तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी, झाले मोकळे दोन्ही बी. नाही कठीण. 2 दारुडे डुलत आले, त्यातला एक दारुड्या म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामा देईल नाही. आता काय बोलता काय. सावत्रा देवीदास साहेब कडलेले यांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प आपल्याला आपलं म्हणा. हा आजच्या कीर्तनातला सगळ्यात मोठा संदेश आहे. मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा, मोबाईलचा वापर कमी करा. गरज म्हणून वापरा, आवड म्हणून वापरू नका. भरमिष्ट होतील लोक अजून 5-6 वर्षानं. बायका मिळालं, नोकरी मिळालं, काळ लय अवघड आहे. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, सत्य. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल याला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो नाही, कोण फडफडलं. कोणा प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही, भंगार नाही. तो पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. हे प्रेम आहे. दिल दिया ईट भी देंगे, काय ईट देंगे. त्याला मेंटेनन्स नाही, क्वालिटी नाही, काय नाही, काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा. आणि आत्ता सांगून ठेवतो, देवीदास कडलेलींच्या अभिष्टचिंतनाला 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना, आपल्याला दिसेल तिथं आणा. मागच्या खोट्या ठरल्या का नाही. आता 2 सांगू, 2च वर्षात 5 घडणार आहेत. 1, 2 वर्षानं घरात माणसंच राहणार नाहीत. का, प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, पोरगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे. 6 खोल्या बांधून ठेवल्या, पाणी द्यायला माणूस नाही. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतो. माणसं कुठे. पोरग सर्व्हिसला असले त्याला घरी, आणि त्याच्या मागं व्यापा आहेत तेवढे. सासऱ्याची बायपास आहे, लहानी मेवणी परीक्षेला गेली ती अजून येईन, मग का निकाल घेऊन येते का, लय अडचणी त्याच्यात. आई बाप्पा का पाहायला वेळ नाही. आणि खरे देवाच्या लोक पाया पडायला तयार नाही. आणि मग त्या आईबापांना पश्चाताप आहे. अशी 50% म्हातारी माणसं घरात पश्चातापात आहे. काय मध्ये तुमचं पैसे आहेत, पण बँकेत काढून द्यायपर्यंत गेलं पाहिजे ना. त्याला 100 रुपये काढायचे, कुणी त्याला भरून द्यायना ना. स्लिप तर भरून दिली पाहिजे. म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या 2-4 वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे. महाराज, माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली. मुलीला मुलगा पाहुणा आला, पसंती झाली. त्या मुलीच्या बापाला म्हणणं तुमचं फायनल झालं ना हो. तो काय म्हणणं माहिती आहे का, घर चांगलं आहे हो, पण त्याला 3 भाऊ आहे हो. मुलगी एकाला द्यायची का तिघांना द्यायची, एकाला. पण मुलाला जास्त भाऊ नसावात इतके विचार खाली आलेत का नाही बोला. जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे, दारात 100 म्हशी आहेत, दारात लक्ष्मी आहे, पोरगी देऊन टाका. 10 वर्षापूर्वी मुलगी जर गरीब असेल, भोळी, तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणात तुही पोरगी 12वीला गेली, लग्न करून घे, वायलेच्या भानगडीत पडू नको, तू आहे भोळी, दिवस काढून घे, जगाच्या लाजकाज निघून जातील.